नमस्कार मंडळी, आपल्या शेतात बेड काढून झाले. आपण कापूस लागवडीसाठी बेड काढत असतो, बेडवर कापूस लागवड करत असतो. तर मित्रांनो, बेड सर्व काढून झालेले आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये कापूस लागवड बेडवर केल्याने आपल्याला कोणते फायदे होतो हे आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो, बेडवर कापूस लागवड करताना आपल्याला चांगले म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार अंतर ठेवायचे आहे. आता हे शेतकरी मित्रांनो मध्यम भारी जमीन आहे, तर इथे आपण अंतर 4 फूट ठेवले आहे. करणाऱ्या कापूस पानाची आपण लागवड करणार आहोत, तर 4 फूट अंतर ठेवले आहे. जर तुमची भारी जमीन असेल तर तुम्ही 4.5 अंतर ठेवू शकता, 4.5 अंतर तुम्ही ठेवू शकता भारी जमिनीत. तर अशा प्रकारे. आणि आपण जे बेड केले आहे हे अति उंच पण नाही केले आहे आणि सरी पण याची अति खोल केलेली नाही. कारण जर मित्रांनो आपण सरी खूप खोल घेतली आणि उंच बेड केले तर मित्रांनो सरी खोल असल्याने खाली पाणी जाण्याची शक्यता असते. मुळांना बेडवर कापूस लागवड झाल्यानंतर मुळांना जर सरी खोल असेल तर ओलावा साचून न राहता पाणी खाली चाललं जाईल. तर अशामुळे शेतकरी मित्रांनो आपण खूप उंच आणि खूप खोल सरी केलेली नाही, योग्य अंतरावर बेड केलेले आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो बेड आपण जास्त उंच केलेले नाही, कारण शेतकरी मित्रांनो बेडवर ओलावा राहायला पाहिजे. कारण यावर्षी या हंगामात आपल्याला कमी पावसाचा खंड बघायला मिळू शकतो. म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्याला बेडवर ओलावा टिकून ठेवणे गरजेचे आहे, म्हणून सरी खोल केलेली नाही. तर हे तुम्ही जाणून घ्या. मित्रांनो, बेडवर लागवड करताना आपल्याला योग्य अंतर ठेवून लागवड करायची आहे. पट्टा पद्धतीने आपण जशी लागवड करतो त्याच प्रकारे लागवड करायची आहे. फक्त ही आपल्याला बेडवर चांगले तण व्यवस्थापन करणे गरजेचे असते. त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला उगवणपूर्व तणनाशक मारणे गरजेचे असते. आपला नेक्स्ट व्हिडिओ उगवणपूर्व तणनाशक कोणते मारावे याच्यावर राहणार आहे शेतकरी मित्रांनो. तो तुम्ही बघितल्यावर तुम्हाला संपूर्ण तण व्यवस्थापन कशा प्रकारे करावे कापूस लागवड करताना हे समजून येईल. आणि मित्रांनो, बेडवर आपण 4 फुटावर लागवड केलेली आहे, कापूस लागवड करणार आहोत. आणि शेतकरी मित्रांनो तसेच तुम्ही जर भारी जमीन असेल तर 4.5 फुटावर तुम्ही बेडवर लागवड करू शकतात. आणि जर हलकी जमीन असेल तर 3.5 फुटावर लागवड करू शकतात. भारी जमीन म्हणजे तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था, संपूर्ण व्यवस्था असलेली हवी. आणि भारी जमीन म्हणजे न्यूट्रिएंटची कमतरता नसेल तुमच्या जमीन तर तुमची जमीन भारी आहे. आपली जमीन मध्यम भारी आहे, म्हणून 4 फुटावर लागवड करणार आहोत शेतकरी मित्रांनो. आणि शेतकरी मित्रांनो बेडवर तण व्यवस्थापन योग्य प्रतीने करणे गरजेचे असते. बेडवर लागवड केल्याने अति पाऊस आला तरी ते पाणी निघून जाते सरीद्वारे. आणि जर कमी पावसाचा खंड जरी राहिला तर अशा प्रकारे बेड केले तर मित्रांनो बेडवर ओलावा साचून राहील आणि पावसाचा खंड पडला तरी आपले झाड तग धरून राहील. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो बेड केलेले आहे आपल्या वावरात. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.